नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. हळदी कुंकू म्हणजे मराठमोळ्या स्त्रीसाठी सौभाग्याचे लेणे. हे सौभाग्य अखंड राहावे किंबहुना अबाधित राहावे यासाठी महिला आयुष्यभर वेगवेगळ्या माध्यमातून उपासना, देवी देवतांच्या आराधना करतात. मराठी पौष हा संपूर्ण महिना देवीच्या उपासनेसाठी शुभ मानला जातो. या महिन्यात अनेक ठिकाणी यात्रा, उत्सव साजरा केला जातो. याच श्रद्धेपोटी आणि परंपरेनुसार मकर संक्रांतीचा सण झाल्यावर महिलांकडून घरोघरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विवाहित महिलांकडून एकमेकींना हळदी कुंकवाचा वाण देणे म्हणजे सौभाग्य, ऐश्वर्य वृद्धीच्या सदिच्छा, शुभेच्छा दिल्यासारखे मानले जाते. अशाच प्रकारे महिलांच्या श्रद्धेचा वसा वारसा जतन करणारा आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देणारा भरगच्च कार्यक्रम पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात लांडेवाडी येथे साजरा झाला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाची मतदारसंघात चर्चा रंगली आहे. शिवसेना उपनेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या लांडेवाडी गावात शुक्रवारी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी मतदारसंघातील महिलांसाठी भव्य स्वरूपात हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भव्य आकर्षक व्यासपीठ, प्रशस्त बैठक व्यवस्था, येण्या जाण्यासह चहा, नाश्ता, स्नेहभोजन व्यवस्था करण्यात आली होती. या निमित्ताने रंगतदार व बहारदार असा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात शेकडो महिलांनी सहभाग घेऊन स्वच्छंदी वावरताना नाच, गाणी, उखाणे घेत आनंद घेतला. विजेत्या महिला स्पर्धकांना मानाची पैठणी, इलेक्ट्रिक दुचाकी, वॉशिंग मशीन अशी महागडी बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पाचारणे यांनी केले. Yeah.